देशभरातील बळीराजासह संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय। पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या पोषक वातावरण तयार झालंय। कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे। 4 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल अशी चिन्ह सध्याच्या हवामान प्रणालीच्या हालचालींवरून दिसत आहे। पुढील काही तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यानंतर पुढील 4 दिवसात तळ कोकणात मान्सून धडकेल आणि कोकणातून मुंबई आणि महाराष्ट्रभर मान्सून प्रवास करेल असा अंदाज आहे। 10 तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय। मुख्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील हवामानात वेगाने बदल झालेत। राज्याच्या विविध भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विशेषतः कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात हवामान बदललंय। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे। कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे। उष्णता कमी झालेली असून मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला असून वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठं सावट पाहायला मिळतंय। हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार देशातील एकूण पावसाचा अंदाज आधीच्या 92% घटवून आता 90% करण्यात आलाय। म्हणजेच यंदा देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असल्याचं स्पष्ट होतंय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।